भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 68वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. आज एकादशी आहे म्हणून यज्ञपुरुष स्वामींना समजून जे श्रींनी अग्निहोत्राचे म्हणजे अभंग केलाय तो असते. श्री स्वामी समर्थ यज्ञ नारायण काया वाचा मन हव्य जाणा. तीनची आहुती यज्ञ झाला सांग ज्ञानाग्नी सवेग पेटलासे. झाली पूर्णाहुती यज्ञाची समाप्ती प्रारब्धाची गती कोण लेखी. स्वामी दास म्हणे सुखची अपार जगाचे भांडार आले हता. श्री स्वामी नारायण यज्ञ नारायण काया वाचा मन हव्य जाणा. दानाची महती अनन्यसाधारण आहे आणि हा यज्ञातलं दान द्यायला पाहिजे याच सांगितलं आणि यज्ञ केलाच पाहिजे हे जे श्रींनी सांगितलंय. आता कालची आपली जी गोष्ट ती रुक्मिणीची देव चेष्टा करतात आणि मी तुझ्या योग्य नाहीये, तू कोणत्या तरी राजपुरुष म्हणजे राजकुमाराशी विवाह कर हे जे देव बोलतायत. आणि मग पुन्हा ती रडायला लागल्यावर हमसून हमसून रडती तेव्हा ते सांगतात की अगं मी तो चेष्टा केली, ते काही सगळं तू खरं धरलंस का. आणि मग मग रुक्मिणी त्याचा वचपा काढते थोडक्यात. मग रुक्मिणी पण म्हणते की हे कमलनयन आपले म्हणणे ठीक आहे की ऐश्वर्य आदी समस्त गुणांनी युक्त अनंत भगवंताला मी अनुरूप नाही. मी कोणत्याही प्रकारे आपल्याशी बरोबरी करूच शकत नाही. कुठे ते अखंड म्हणजे आपल्या गुणात स्थित तिन्ही गुणांचे स्वामी आणि कुठं मी त्रिगुणांसहित वावरणारी गुणमयी प्रकृती माया. अज्ञानी लोक माझे भक्त तर ज्ञानी परमज्ञानी योगी आपले भक्त असतात. भले मी आपल्या समान कशी होईल. आपले म्हणणेच ठीक आहे की स्वामी आपण राजांच्या भयाने समुद्रात येऊन लपलात, परंतु राजा शब्दाचा खरा अर्थ काय आहे माहिती का. हे पृथ्वीचे राजे नाही तर त्रिगुणांचे राजे. जणू आपण त्रिगुणांच्या भयाने अंतःकरण रूपी समुद्रात चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्यात विराजमान झालात. यात संदेह नाही की आपण राजांची वैर ठेवता, परंतु ते राजे कोण तर ते आमची दुष्ट 6 इंद्रिय, सर्व इंद्रिय त्यांच्याशी तर आपले वैरच आहे प्रभू. आपण राजसिंहासनावर रहित आहात म्हटलात हे पण ठीक आहे, कारण आपली चरण सेवा करणारे पण राजाच्या पायास म्हणजे राज्याच्या पायात जे कुणी चरण सेवा करतात ते पण राज्यपद सुद्धा अज्ञात अंधकार समून दूर ढकलून देतात. आपण म्हणता की आमचा मार्ग स्पष्ट नाही, आम्ही लौकिक पुरुषांसारखे आचार पण करीत नाही. ही गोष्ट पण निस्संदेह सत्यच आहे, कारण ऋषीमुनी आपल्या पादपंकज मकरंद सेवन करतात आणि त्यांचा मार्ग अस्पष्ट असतो. पण विषयात गुंतलेले नरपशु त्याचा अंदाज लावू शकत नाहीत. आम्ही सामान्य माणसं त्यांचा अंदाज कसे करणार. हे अनंत आपल्या मार्गावर चालणारे आपल्या भक्तांच्या चेष्टा हे सामान्य लोक जाणत नाहीत हेच खरे. स्वामी आपण असेही म्हणालात की मी स्वतःला अकिंचन म्हणालात, परंतु आपली अकिंचनता ही दारिद्र्याची नाही. याचे कारण हे की आपल्या अतिरिक्त अन्य कोणची वस्तूच नाही. आपणच सर्व काही आहात. आपणाजवळ ठेवण्यासाठी काही नाही, परंतु ब्रह्मादी देवतांची पूजा लोक जे करतात ते ब्रह्मादी लोक तुमची पूजा करतात. तुम्ही त्यांचे प्रिय आहात. आपण म्हणता धनाढ्य लोक मला भजत नाहीत, तेही उचितच आहे ना,
कारण धनाढ्यतेने आंधळे जे होतात ते इंद्रिय तृप्त करण्यात रमतात. त्यांना भजन पूजन यात काहीही रस नसतो. या जगतात जीवासाठी जे काही वांछनीय पदार्थ आहेत, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आपण सर्व रूपात प्रकटता. आपण समस्त वृत्ती, प्रवृत्ती, साधने, सिद्धी, साध्यांचे फलस्वरूप आहात. विचारशील पुरुष आपणास प्राप्त करण्यासाठी सर्व काही सोडतात. भगवन, त्या विवेकी पुरुषांचा आपल्याशी संबंध असलाच पाहिजे. जे लोक स्त्री पुरुष सहवासाने प्राप्त होणारे सुखदुःख वशीभूत असतात ते कदापि आपल्याशी संबंध ठेवतच नाहीत. हेही ठीक आहे की भिक्षुकांनी आपली प्रशंसा केली आहे, परंतु कोणत्या भिक्षुकांनी? त्या परमशांत संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा व प्रभाव वर्णन केलाय, ज्यांनी अपराधातल्या अपराधी व्यक्तीला पण दंड न देण्याचा निश्चय केलाय. मी अदूरदर्शीपणाने नाही ही गोष्ट समजून आपणास वरले आहे. आपण म्हटलात की माझ्यात दूरदर्शित्व नाही, पण नाही, आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात. आपल्या प्रेमींना आत्मदान करता हे जाणून बुजूनच तर मी आपल्याशी विवाह केला. त्या ब्रह्मा, देवराज इंद्र आदींचा ह्यासाठी परित्याग केला की आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणारा काळ आपल्या वेगाने त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवतो. मग दुसऱ्या त्या शिशुपालादी राजांची गोष्टच दूर. हे ती जे भगवंतानी स्वतःला मी किती हलका आहे, तुझ्या योग्यतेचा नाही असं बोललेले असतात. दुसऱ्या राजपुत्राशी विवाह कर, ते सगळं त्या म्हणजे श्रींचं म्हणजेच श्रीकृष्णांचं बोलणं रुक्मिणी खोडून काढती. त्या सगळ्याचं ते खंडन करते आणि ते सगळं एका उदात्त पद्धतीने आणि भगवंताला भगवत स्वरूप जाणून त्या भावनेतून, एका भक्ताच्या भावनेतून करते. ते फार सुरेख रुक्मिणीने वर्णन केलंय. सर्वेश्वर आर्यपुत्र, आपली ही गोष्ट संयुक्तिक वाटत नाही की आपण राजांचा भिवून समुद्रात येऊन बसलात. कारण आपण आपल्या धनुष्याच्या नुसत्या टणत्काराच्या आवाजाने माझ्या म्हणजे आपल्या विवाह प्रसंगी जमलेल्या समस्त राजांना पळवून लावले होते आणि त्यांना मला दासीला अशा प्रकारे हरण करून घेतले की जसे सिंह आपल्या कर्कश ध्वनीने वनपशूंना पळवून लावतो आणि आपला भाग घेऊन जातो. हे कमलनयन, आपण म्हणता की माझे अनुसरण करतो तो प्रथम कष्ट झेलतो. प्राचीन काळच्या अंग, पृथू, भरत, ययाती, गय इत्यादी मोठमोठे राजराजेश्वर आपले एकछत्र साम्राज्य सोडून आपणास प्राप्त करण्याच्या अभिलाषेने वनात तपस्या करायला गेले. त्यांच्याजवळ राज्य होतच ना, मग आपले अनुसरण करण्यामुळे ते कष्ट उपस्थित हे म्हणणे कसे योग्य आहे? आपण सांगता की अन्य कोणाच्या राजकुमारास वरू. भगवान, आपण समस्त गुणांचे एकमात्र आश्रय आहात. मोठमोठे संत आपल्या चरणकमलांच्या सुगंधांचे वर्णन करतात. त्याचा आश्रय घेण्याने मात्र लोक संसाराच्या पापतापातून मुक्त होतात. लक्ष्मी देवी तिथे सदैव निवास करते. मग मला सांगा, आपला स्वार्थ व परमार्थ जाणणारी अशी कोण स्त्री असेल की जिला एकदा त्या चरण कमलांच्या सुगंधाची हुंगल्याने म्हणजे जो आनंद मिळतो त्याचा ती तिरस्कार करेल आणि अन्य कुणाला वरेल की जे सदैव भय, मृत्यू, रोग, जरा अशा भयांनी व्यापलेली आहेत? अशी कोणती बुद्धिमान स्त्री, म्हणजे ती स्वतःचही आपण बुद्धिमान आहोत हे सांगते, अशी कोणती बुद्धिमान स्त्री त्यांच्या मागे जाईल? प्रभू, आपण साऱ्या जगताचे एकमात्र स्वामी आहात. आपण परलोकातील समस्त आशा पूर्ण करणारे आत्मा आहात, आत्मस्वरूप आहात. आपल्या चरणी सदैव मला आणि अशेष सर्व असणाऱ्यांच्या त्या भक्तांची म्हणजे आपलीच अभिलाषा धरणाऱ्या, आपलेच भजन करणाऱ्यांच्या मिथ्या संसार भ्रम निवृत्त होऊन, संसार भ्रमातून निवृत्त होऊन आपले स्वरूप जाणण्यासाठी आपल्या चरणी शरण आलेल्यांच्या मला सदैव शरण येऊ दे, त्यांच्यात अग्रभागी राहू दे, असं ती स्वतःला म्हणतीये.
अच्युत शत्रुसूदन गाढवांसारखे घराचे ओझे वाहणारे, बैलांप्रमाणे मानेवर झू ठेवून कष्ट घेणारे, कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सोसणारे, मांजरीप्रमाणे चिक्कू हिंसक, तसेच कृतदासीची समान सेवा करणाऱ्या शिशुपालादी राजा लोक ज्यांना वरण्यासाठी आपण मला संकेत करताय, त्याच अभागिनी स्त्रीचे आपण पती आहात, ज्यांच्या कानात भगवान शंकर, ब्रह्मा आदी देवेश्वर सभेत गायली जाणारे लीला प्रवेश म्हणजे गात असतात, लीला कथेत प्रवेशत नाहीत. आपण हे विसरलात का की माझ्या विवाह प्रसंगी आपल्याच कानात सांगितले आहे, तिचा कान पिळून सांगितले आहे की तिचा नीट सांभाळ कर. हे माणसाचे शरीर आहे, जीवित असूनही मुर्द्याप्रमाणे आहे. वरून कातडे आहे आणि दाढी, मिशा, रोम, नखे केसांनी झाकलेले आहे, परंतु आत मांस, रक्त, हाडं, किड, मलमूत्र, कफ, पित्त, वायू यांनी भरलेले आहे. आपल्या चरणारविंदांच्या मकरंदांचा सुगंध वास घेण्याला जर मिळत असेल तर ह्या असल्या गोष्टींकडे पाहायची इच्छा होईल का? ती आता म्हणजे तत्वज्ञानाधिक बोलून भगवंताचं सर्व प्रकारे स्तुती करते आणि वेगवेगळ्या विषयांनी तिचं श्रेष्ठत्व रुक्मिणी देवींचं किती आहे ह्याच्यातून दिसते. उलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यावर सुद्धा निरनिराळ्या पुरुषांकडे खेचले जाते. बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला जवळ करणारा पुरुष लोक परलोकात म्हणजे गमावतो, दोन्ही गमावतो. म्हणून मधुसूदन, आपण म्हणालात की कोण्या अनुरूप वराशी विवाह कर, पण मी तशी स्त्री आहे का? म्हणजे ती स्वतःला किती हलकत समजल्या याची निर्भत्सना करते भगवंताच्या बोलण्याची. कारण कधी कधी एका पुरुषाद्वारे जिंकले गेल्यावरही काशी नरेश कन्या आंबेसारखी कोणाकोणाच्या दुसऱ्यांवर प्रीती असल्यामुळे त्या माणसाला ती प्राप्त होत नाही. म्हणजे प्रसंगी स्त्रिया किती कठोर असू शकतात आणि आपल्याला जे घ्यायचंय त्याच्याशीच म्हणजे आपल्या प्रेमाशी त्या प्रतारणा करत नाहीत, हे रुक्मिणी माता सांगतायत. तिचं हे सगळं बोलणं ऐकून झाल्यावर भगवान म्हणतात की हे साध्वी राजकुमारी, ह्या सगळ्या गोष्टी हसतात देव आणि म्हणतात, अगं ह्या सगळ्या गोष्टी तर मला ऐकायच्या होत्या, माझं कौतुक तर मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं. तू माझ्या प्रत्येक ठिकाणी जी व्याख्या केलीस, जशी व्याख्या केलीस ती मला आवडली. अक्षरशः सर्व सत्य आहे. हे सुंदरी, तू माझी अनन्य प्रेयसी आहेस. यान्यान कामयसे कामान मय्य कामाय भामिनी संती एकांत भक्ता या स्तव कल्याणी नित्यदा. माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे. तू माझ्यापाशी जी जी इच्छा करतेस ती फलद्रूप होतेच. ही गोष्ट पण आहे की माझ्यापाशी केलेली अभिलाषा सांसारिक कामनांसमान बंधनात टाकणाऱ्या नसतात, उलट त्या समस्त कामनांपासून मुक्त होणाऱ्या असतात. हे पुत्रमयी प्रिये, मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य सहजच पाहावं इच्छिलोय. उलट म्हणून तर तुला असे उलट सुलट भडकाऊ बोलून तुला विचलित केले, परंतु तुझी बुद्धी क्षणभरही विचलित झाली नाही. प्रिये, मी मोक्षाचा स्वामी आहे, लोकांना संसार सागरात पार करतो. जे सकाम पुरुष अनेक प्रकारचे व्रत व तपस्या करून दाम्पत्य जीवनाचा विषय सुखाच्या अभिलाषेने भजतात, ते माझ्याच मायेने मोहित होत असतात. आणि मग ते हे प्राणप्रिय आहे, तू खूप आनंदाची गोष्ट आहे की ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुला अद्याप संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझी म्हणजे तू सेवा केलीयस. दुष्ट पुरुष अशी सेवा कधीही करू शकत नाही. तिला पुन्हा भगवान मोठेपण देत आहेत माझ्या प्राप्तीचं. आणि मग तू काय केलंयस आपलं ते सांगतायत. म्हणजे आता घडलेल्या गोष्टी पुढे घडणार आहेत, पण ह्याचं वर्णन आधी केलंय की तुझे हरण करताना मी तुझ्या भावाला युद्धात जिंकले आणि कुरूप केले. आणि आपल्या अनिरुद्धच्या विवाहात संसर खेळत असताना बलरामजींनी त्याला मारून टाकले, परंतु आपला वियोग होईल या भीतीने तू चुपचाप सारे दुःख वेळोवेळी सहन केलेस. तुझ्या ह्या गुणांमुळेच मी पूर्णतः तुला वश आहे. तू माझ्या प्राप्तीसाठी दूताकरवी गुप्त संदेश पाठवलास, एवढे धाडस करवलेस.
परंतु जेव्हा मला पोचायला उशीर होतोय हे दिसले, तेव्हा तुला हा सारा संसार सुना वाटला. तू मनोमन हेही ठरवलेस की सर्वांग सुंदर शरीर कोण्या दुसऱ्याचा स्पर्श होऊ द्यायचे नाही. ते तत्काळ जर श्रीकृष्ण आले नाही तर सोडण्याचा संकल्प केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्याजवळच राहू दे. आम्ही त्याचा मोबदला चुकता करू शकत नाही. तुझ्या या सर्वोच्च प्रेमभावाचे फक्त अभिनंदन करतो. म्हणून देव तिचे अभिनंदन रुक्मिणी मातेचे करतात. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. ते जेव्हा मनुष्यासारखी लीला करताहेत तेव्हा त्यात दाम्पत्य जीवनातले प्रेम वाढवण्याचे प्रसंग अत्यंत योग्य पद्धतीने विनोदी वार्तालाप करत सुद्धा ते करताहेत. अशा प्रकारे ते लक्ष्मी रूपी रुक्मिणीसह विहार करतात आणि समस्त जगताला शिक्षा देणारे सर्व व्यापक आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीतून जगाला सांगतायत की दाम्पत्य जीवनात क्वचित म्हणजे राग आला, राग, लोभ हे सगळं गरजेचं असतं आणि एकमेकांबद्दल प्रेम वाढायसाठी विश्वास कसा ठेवला पाहिजे ह्याच त्यांच्या दोघांच्या संवादातून सांगितलंय त्यांनी. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवान श्रीकृष्णास प्रत्येक पत्नीच्या गर्भातून 10 पुत्र झाले. ते रूप, बल आदी गुणात कोणत्याच बाबतीत कृष्णापेक्षा कमी नव्हते. राजकुमारी पाहात की भगवान श्रीकृष्ण आपल्या महालातून कधी बाहेर जात नाहीत. ह्या सगळ्या ज्या 16,000 राजकन्या होत्या त्यांना वाटायचं की देव कधीही बाहेर जात नाहीत, पण सदैव आमच्या जवळ असतात. त्यामुळे हे समजत नाही की प्रत्येक जणीला हेच वाटत असतं. हीच तर वैशिष्ट्य की मीच सगळ्यात प्रिय आहे. परीक्षित, खरे तर असे की त्यांचे पती श्रीकृष्ण तत्व हे त्या जाणत नव्हत्या. त्यामुळे त्या प्रत्येकीला वाटे की ते त्यांचेच आहेत. त्या सुंदर्या भगवान श्रीकृष्ण आत्मानंदात एकरस स्थित श्रीकृष्णाचे कमलकली समान मुख, विशाल बाहू, कर्णस्पर्शी नेत्र, प्रेमपूर्ण हास्य, रसयुक्त कटाक्ष, मधुर वाणी यामुळे खूप मोहित होत आणि आपल्या शृंगारिक हावभावाने भगवंताला खेचायला त्या असमर्थ ठरत. परीक्षित, ब्रह्मादी मोठमोठ्या देवता सुद्धा भगवंताच्या वास्तविक स्वरूपास त्याच्या प्राप्तीचा मार्ग जाणत नव्हते. तिथे ह्या विचारा काय, त्यातील सर्व पत्न्यांना सेवेसाठी शेकडो दास्या होत्या, पण तरी सुद्धा भगवान आले की त्या पटकन उठून पुढे जात व आदरपूर्वक त्यांना हाताला धरून आणून श्रेष्ठ आसनावर बसवत. त्यांचा किती मान राखायच्या गृहस्थ धर्मात हे सांगितलंय. त्यांना पान लावून देत, त्यांची पूजा करत, पाय दाबत, पंखानी वारं घालत, अत्तर, चंदन आदी लावत, फुलांच्या माळा घालत, केस सावरत, त्यांना स्नान घालत, झोपवत, भोजन वेगवेगळ्याचे उत्तम पदार्थ करून भगवंताला जेवायला घालायच्या. ह्यात भगवान त्या प्रत्येकीकडं स्वतंत्ररित्या राहायचे. हे किती वैशिष्ट्य आहे. परीक्षित, मी सांगितले की भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक पत्नीला 10 मुले झाली. त्यात 8 पट्ट राण्या होत्या. त्यांच्या विवाहाचे वर्णन मी तुला पूर्वी ऐकवले. त्या रुक्मिणीच्या गर्भातून 10 पुत्र झाले. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, पराक्रमी, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू. आणि त्याला म्हणजे एक सुंदर कन्या ही होती. सत्यभामेला भानू, सुभानू, सर्वभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, सुभानू, प्रतिभानू. म्हणजे प्रत्येक ह्या 8ही जणींच्या मुलांची नावं सांगितलेली आहेत. आणि मग पुन्हा त्या पट्टण ज्या 16,000 स्त्रिया होत्या, 100, त्या प्रत्येकीला त्यांनाही 10 मुलं झाली. रुक्मिणीनंदन प्रद्युम्नाचे मायावती रती म्हणजे भोजकट निवासी रुक्मिणी त्याच्याशी म्हणजे विवाह झाला आणि त्यानंतर दुसरा विवाह भोजकट निवासी रुक्मिणीची कन्या रुक्मीची कन्या रुक्मवती म्हणजे तिचा भाऊ जो त्यांनी आपला निवास तिथं ठेवला ना, तो परत गेला नाही कौंडण्यपूरला, तर तो जिथं भोजकट ठिकाणी राहायचा तिथंच त्याची जी कन्या होती रुक्मवती, तिच्याशी त्याचा विवाह झाला. तिच्या गर्भातूनच परमबलशाली अनिरुद्धाचा जन्म झाला. तिच्या गर्भातून कृष्णाच्या मुलांच्या आया 16,100 पेक्षा जास्त होत्या.
त्यामुळे त्याच्या नातवंडांचा पसारा करोडून गेला. आपल्यापासून काही लपून राहत नाही, कारण योगीजन भूत भविष्य वर्तमान सर्व जाणतात आणि इंद्रियांच्या अतीत ते आहेत. त्यामध्ये अडथळा आल्यामुळे काहीही दिसत नाही. शुकजीव सांगतायत म्हणजे सगळं. परीक्षित, प्रद्युम्नजी मूर्तिमान कामदेव होते. त्यांचे सौंदर्य गुण यांच्यावर ती रुक्मवती भाळली आणि तिने स्वतःच्या स्वयंवरात प्रद्युम्नाला हार घातला. मुळात महापरीक्षित विचारतात की तो सदैव रुक्मीचा तिरस्कार करायचा, रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचा. असं असताना आणि तो बदला घ्यायचा आहे श्रीकृष्णाचा ह्याच्यासाठी टपलेला असायचा, आणि मग त्याने आपली मुलीला रुक्मिणीची सून कसं होऊ दिलं. मग त्यावेळेस ते सांगतात की म्हणजे त्याचा नाईलाज झाला, कारण भर सभेमध्ये स्वयंवरामध्ये तिने प्रद्युम्नालाच हार घातला, माळ घातली आणि वरलं. मग रुक्मवतीचा आपला क्रोधाग्नी शांत करून विवाह लावून द्यावा लागला. परीक्षित, म्हणजे इथं प्रद्युम्नचं पुन्हा एक म्हणजे लग्न झालेलं सांगितलंय. परीक्षित, या 10 मुलांशिवाय रुक्मिणीजींना जी मोठ्या मोठ्या डोळ्यांची परमसुंदर कन्या होती, ती कृतवर्म पुत्र बलीशी तिचा विवाह त्यांनी लावून दिला. रुक्मीचे सर्व भगवान श्रीकृष्णाचे जुने वैर होते, तरी पण त्यांनी आपली बहीण रुक्मिणीला प्रसन्न ठेवण्यासाठी म्हणजे आपली मुलगीच दिली असं नाही, तर आपली नात रोचना तिला सुद्धा रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी विवाह करून दिला. वास्तविक ह्या 3ऱ्या पिढीचा विवाह पुन्हा एकाच कुटुंबात देत नाहीत. ते शास्त्राला मान्य नाही, शास्त्रशुद्ध नाही हे माहीत असून सुद्धा केवळ स्नेहबंधनामुळे त्यांनी आपले 3ऱ्या पिढीतली ही कन्या म्हणजे तिला आता ह्या अनिरुद्धला दिली. अनिरुद्ध हा प्रद्युम्नचा मुलगा. अनिरुद्धच्या विवाहात सामील व्हायसाठी आता त्यावेळेस म्हणजे मोठा घाट घातला गेला, आणि त्याच्या म्हणजे बुडत्याचे पाय पाण्यात म्हटल्यासारखं. कारण नसताना बलरामांना हुसकवलं जातं की तुम्ही चौसर खेळा, किंवा आपण सारीपाठ खेळू, फासे टाकू आणि खेळ खेळू ठरतं. मग कलिंग नरेश भयंकर घमेंडी असतो आणि तो रुक्मीचा मित्र असतो. बलरामजींना फासे खेळायला येत नव्हते हे त्यांना सगळ्यांना माहित होतं, आणि ते खेळायला त्यांना शौक व्यसन नाही सगळं माहिती होतं, पण त्यांच्याशी खूप गोड बोलून त्यांना घुळवून त्यांना खेळायला भाग पडतात, आणि मग त्यांचं सुरू होतं. तर बलरामजींनी प्रथम 100, मग 1000, मग 10,000 असे मुद्रा लावून ते हरले. मग त्यांनी रुक्मिणीने म्हणजे हे सगळं प्रकार चालू होता. रुक्मी जिंकत होता, त्याचा तो मित्र जिंकत होते, तो कलिंग नरेश. आणि मग एकदा 3ऱ्या वेळेस मात्र त्यांनी भरपूर धन बलरामजींनी लावलं. अत्यंत एकाग्रपणे भगवंताला स्मरून त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि ते जिंकले. 1 लाख मुद्रा त्यावेळेस त्यांनी डावावर लावल्या होत्या. आणि जिंकल्यावर रुक्मिणी धूर्तपणाने जोरात ओरडायला सुरुवात केली, मी जिंकलो, मी जिंकलो. वास्तविक जिंकले बलराम असतात. ते संतापतात, ते म्हणतात, अरे रुक्मी काय आहे, नीट बघ ना कोण जिंकलंय, काय सांगतो. तर कलिंग नरेश पण म्हणतो, नाही नाही, रुक्मी बरोबर बोलतोय, तोच जिंकलाय. आणि त्याचे जे काही 4-2 खुशमस्करे असतात ते सगळेच रुक्मीच्या बाजूने बोलतात. मग मात्र द्यूत नियमानुसार बलराम जिंकलेले असून हा असा छलकपट करतोय, मी जिंकलो म्हणतोय, आणि त्या विषयात तज्ज्ञ कलिंग नरेश निर्णय द्या म्हणतात. तेव्हा आकाशवाणी सुद्धा निर्णय देते, धर्मपूर्वक सांगायचे तर फक्त बलराम जिंकलेले आहेत. रुक्मीचे सांगणे सारासार खोटे आहे, तो जिंकलेला नाही, ही आकाशवाणी होती. पण तरी सुद्धा त्याच्या म्हणजे डोक्यात प्रकाश पडत नाही, त्याच्या डोक्यावर जणू काही मृत्यू थैमान घालत असतो, म्हणून त्याला ती बुद्धी होते. आणि त्याचे साथीदार दुष्ट राजांना त्याला भडकावले की नाही तूच बरोबर आहे. त्यांनी आकाशवाणीला सुद्धा धुडकावून लावलं, आणि मग बलरामजी सगळ्यांनी ह्यांची टर उडवले. अरे तुम्ही गवळी लोक, म्हणजे त्यांचं किती दिवसाचं
रुक्मीचं मनात आत आत ठासून भरलेलं दुःख असतं ते बाहेर येतं आणि तो अद्वा तद्वा बोलायला लागतो. अरे शेवटी तुम्ही दारोदार हिंडणारे जंगलात राहणारे गवळी, तुम्हाला फासे तळी पाहिलीत का तुम्ही? खेळायची गोष्ट तर खूप लांब, आणि तुम्ही आमच्याशी राजघराण्यातल्या लोकांशी तुम्ही फासे खेळताय. हे कसं म्हणजे शक्य आहे तुम्हाला येणं, आणि तुम्ही जिंकूच कसे शकाल? मी जिंकलो म्हणतो कसं तू? असं बलरामाला प्रतिप्रश्न करतात. रुक्मीचा असा हा प्रकारचा आक्षेप, हा राजांची उपेक्षा भयंकर बलराम संतापतात. त्यांनी आपली गदा उचलली आणि वास्तविक लग्नाचा प्रसंग असतो, मांगलिक वातावरण असतं, पण कशाचंही भान न ठेवून ते रुक्मीच्या डोक्यात गदा घालतात. कलिंग नरेश दात दाखवत होते म्हणून ते धूम ठोकायला लागतात, तरी त्याला 10 पावलावरच गाठतात आणि रागाने त्याचे सारे दात तोडतात, 4 बुक्क्या मारून. नंतर बलरामांनी आपल्या गदेच्या प्रहारांनी दुसरे जे त्याला हसत होते त्या सगळ्यांच्या कुणाला खांद्यावर मारले. अन्य बिभिर्न बाहुरूपो शिरसो रुधिरो रक्षिता राजानो दुद्रीवर्भिता बलेन परिघारिता. दुसऱ्या कुणाच्या जांघा तोडल्या, कुणाची डोकी तोडली, कुणाचे खांदे तोडले, सगळ्यांना रक्तबंबाळ केलं. काही भयाने तिथनं पळून गेले. परीक्षित, श्रीकृष्णाने विचार केला की बलरामांचे समर्थन केले तर रुक्मिणी अप्रसन्न होईल, रुक्मीच्या मृत्यूने वाईट झाले म्हणावे तर बलराम दादा नाराज होतील. मग आता काय करायचं असा त्यांच्या पुढे प्रश्न पडला. त्यानंतर म्हणून काही चांगलं वाईट कशाची चर्चाच नाही केली त्यांनी, आणि अनिरुद्ध विवाह व रुक्मी वध हे दोन्ही प्रयोजन सिद्ध झाल्यावर भगवंताने आश्रित बलरामजी म्हणजे भगवंताचे जे अत्यंत प्रेमी आहेत त्या यदुवंशांना म्हटलं की आता आपण नवविवाहित ह्या मुलीला घेऊन, रोचनेला घेऊन आपल्या राजधानीत जाऊया ना दादा, असा प्रश्न विचारतात. बलरामजी दादा लगेच अनुमोदन देतात. मग ती सगळी वरात येते. मोठ्या श्रेष्ठ रथावर बसून जणू काही घडलंच नाही असं त्या भोजकट नगरातून ते द्वारकेला येतात. तिथला राजाच मरून पडलेला असतो, सगळं झालेलं असतं, पण ते कोणी काहीही वाटून न घेता, हे किती मनावर दगड ठेवून हे सगळं काम त्यांना करावं लागलं असेल. ह्या अनिरुद्धाचा एक विवाह झालेला दाखवलाय, पण राजाने म्हणजे परीक्षित राजा विचारतायत, महायोग संपन्न मुनीश्वर, मी असे ऐकले की यदुवंश शिरोमणी अनिरुद्धाने बाणासूर पुत्री उषेशी विवाह केला होता. या प्रसंगात कृष्ण व शंकरजींमध्ये घनघोर युद्ध झाले असे पण ऐकले. हे काय प्रकरण आहे? त्यावेळेस शुकदेवजी सांगतात, श्री शुकौवाच बाणः पुत्र शतज्येष्ठो बलेरासीन महात्मनः येन वामन रूपाय हरये याकी मेदिनी. म्हणजे शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, महात्मा बलीची कथा तू तर ऐकलेलीच आहेस. त्या त्याने वामन रूपधारी भगवंतास साऱ्या पृथ्वीचे दान दिले होते. त्यांना 100 पुत्र होते. सर्वात मोठ्या पुत्राचे नाव त्यांच्या बाणासूर. हा असुरच होता. दैत्यराज बलीचा औरस पुत्र हा बाणासूर भगवान शिवाचा भक्तीत सदैव रममाण असे. समाजात त्याला खूप मान होता. त्याची उदारता, बुद्धिमानता फार प्रशंसनीय होती. खरोखर तो बोलण्याचा धनी होता. तेव्हा तो परमरमणीय शोणितपुरात राज्य करत होता. भगवान शंकराच्या कृपेने इंद्रादी देवता नोकर चाकराप्रमाणे त्याची सेवा करायचे, कारण तो प्रचंड शंकर भक्त होता. त्याला 1000 हात होते. एक दिवस भगवान शंकर तांडव नृत्य करत होते. तेव्हा त्याने आपल्या 1000 हातांनी अनेक वाद्ये वाजवली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. भगवान सर्वभूतेशः शरण्यो भक्तवत्सलः वरेण्य छंदमामास सातम व्रते पुराधिपम. खरोखर भगवान शंकर फार भक्तवत्सल, शरणागत रक्षक आहेत. समस्त भूतांचे एकमात्र स्वामी आहेत. स्वामी प्रभू बाणासूर म्हणजे ते म्हणाले की तुझी जी इच्छा असेल ती माग. बाणासूर म्हणाला, भगवान, आपण माझ्या
नगराचे रक्षण खरं तिथं राहावं, म्हणजे माझं सेवक व्हावं. एके दिवशी बल पौरुषाची म्हणजे घमेंड झालेली असते त्याला. आता हळूहळू तो म्हणजे शेवटी आसुरच असतो तो. त्याचा तो अंतःस्वभाव, ते रक्त उसळतं, आसुरी रक्त. भगवान शंकराच्या चरणी सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या मुकुटाने प्रमाण केलं, म्हणजे त्यांनी नमस्कार केला, वंदन केलं आणि मग म्हणाला की देवादिदेव नमस्यसे ताम महादेव लोकानाम गुरुमेश्वरम, मी तुम्हाला वंदन करतो, तुम्ही समस्त चराचराचे गुरु आहात. मी वंदन करतो. या लोकांचे मनोरथ पूर्ण झाले नाही त्यासाठी आपण कल्पवृक्ष आहात. मला 1000 भुजा दिल्या, परंतु मला भाररूप ते आता होत आहेत, कारण की त्रिलोकात आपणाशिवाय अन्य कोणी योद्धाच मला मिळत नाही. तर मी तुमच्या म्हणजे ते ज्यांनी त्याला ईश्वरित म्हणजे खूप मोठं केलं, त्याच्यावर कृपा केली, त्या शंकरांशीच युद्ध करायची इच्छा तो बाणासूर दाखवतोय. आदिदेवा, माझ्या बाहूंना लढण्यासाठी इतकी खास सुटलीये की मी दिग्गजांकडे गेलो, पण सगळे मला पाहून भितात, पळून जातात. मी माझ्या बाहूंच्या धक्क्याने अनेक पर्वत तोडले, फोडले, पण मला समाधान होत नाही. बाणासुराची ही भाषा ऐकून शंकर संतापले. अरे मूर्खा, ज्या वेळेस तुझा झेंडा तुटेल त्यावेळे माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल. ते युद्ध तुझी सारी घमेंड चूर करून टाकेल. परीक्षित, बाणासुराची बुद्धी इतकी बिघडली होती की भगवान शंकरांचे बोलणे ऐकून त्याने ते हसण्यावारी नेले आणि त्यांच्या संकेतानुसार ते युद्ध कधी होणार असं वाट बघत बसला. आणि वर म्हणायचा की शंकरांनी नुसतंच सांगितलंय तुझा शत्रू येणार, पण तो येणार आहे कधी? आणि ह्या अशा घमेंडखोर शंकर भक्त असणाऱ्या बाणासुराची एक कन्या होती, तिचं नाव उषा. ती कुमारी होती. तिचं महाल म्हणजे मोठ्या राजवाड्यात तिचं स्वतंत्र दालन म्हणजे महाल होता. आणि तिला एकदा स्वप्न पडलं. तिने अतिशय परमसुंदर म्हणजे अनिरुद्धाला पाहिलं, पण तिला माहित नसतं तो अनिरुद्ध आहे. जी तिने खूप इतकं त्याच्याबरोबर लीला केल्या, समागम केला. आणि आश्चर्याची गोष्ट ही की तिथे अनिरुद्धास कधीही तिने मुळात पाहिलेलं नसतं. पण ती हे सगळं आपली सखी म्हणजे मैत्रिणींजवळ बोलते. स्वप्नास त्यास न पाहून ती ओरडत उठली, हे प्राणप्रिया, तू कुठे आहेस, कुठे आहेस? आणि तिची झोप मोडली आणि ती खूप वेवळायला लागली. आणि खूप त्यावेळेस तिच्या मैत्रिणींनी विचारलं की कोणासाठी, कोण कुठे आहे? तेव्हा ती थोडी लज्जित झाली. आणि मग परीक्षित, बाणासुराच्या मंत्र्याचे नाव होते कुभांड. त्याची एक कन्या होती, तिचं नाव होतं चित्रलेखा. ती उषावतीची मैत्रीण होती. त्या चित्रलेखेने कुतूहलाने विचारले की कम त्वम मृगयसे सुभू की दृश्यस्ते मनोरथात. कसं पाहिलीस हे राजकुमारी? मी पाहते की अद्याप कोणी तुझे पाणी ग्रहण पण केले नाही, मग तू कुणाला हुडकतेस? तुझ्या मनोरथाचे स्वरूप काय आहे? त्यावेळेस ती सांगते की मी स्वप्नात पाहिले की फार सुंदर नवयुवक होता. त्याचे शरीर सावळे होते, नेत्र कमलदला प्रमाणे होते, शरीरावर पिवळा पितांबर फडकत होता, हात लांबच लांब होते. त्याने प्रथम मला आपले अधरामृत पाजले आणि नंतर मी ते अजून नीट पिले नव्हते, मला दुःख सागरात सोडून तो निघून गेला. चित्रलेखा म्हणाली, सखी, जरी तुझे चित्तचोर त्रिलोकात कुठेही असले तरी मी त्यास ओळखून काढू शकते. तेवढी विद्या नक्कीच माझ्याजवळ आहे आणि ती तुझी विरह व्यथा मी शांत करेन. मी चित्र बनवते, तू ओळख, आणि मग तो कोठेही असू दे मी त्याला तुझ्यापाशी घेऊन येईल. एवढं म्हणजे प्रचंड विश्वासाने ती बोलत असते. इत्युक्त्वा देवगंधर्वात सिद्धचारण पनंगान दैत्य विद्याधरान यक्षान मनुजांश्च यथा लिखत. म्हणजे कुणी का असे ना, ती चित्रलेखा त्याला सांगते त्या उषेला की, आणि बोलत बोलत सहजच ती त्याच्या हे सगळं बोलत असताना एकीकडे ती देवता, गंधर्व, यक्ष, चारण, सिद्ध, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष
अशा खूप जणांची पटापट चित्र काढते आणि असा होता का, असा होता का, तुझ्या म्हणजे पुरुषाला, मुलाला स्वप्नात पाहिलंस तो हा असा दिसायचा का, अशी अनेको चित्र संपतात. आणि मग मनुष्यांपैकी तिने वृष्णीवंशी वसुदेवजींचं काढती पिताशूर, तेव्हा ती थोडीशी निरखून पाहते, पण तिला ओळख पटत नाही. मग बलराम आणि श्रीकृष्णाचं चित्र काढते, तेव्हाही ती जरा निरखून अजून बघू लागते. प्रद्युम्नजींचं पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर थोडं हास्य येतं. आणि मग अनिरुद्धाचं चित्र जेव्हा काढती तेव्हा ती हाच हाच तो असं सांगते. मग ती चित्रलेखा योगिनी होती. तिने जाणली की भगवान श्रीकृष्णाचे हे नातू आहेत. मग ते आकाश मार्गाने रात्री भगवान श्रीकृष्णाच्या सुरक्षित द्वारकेत पोचतील. परीक्षित, जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र पाहिले तेव्हा ती लाजेने मस्तक खाली घातलेली असते आणि विना विलंब त्याला अनुमती दर्शवलेली असते. म्हणून चित्रलेखेने एवढं मोठं धाडस करून ती निघालेली असते. अनिरुद्ध खूप छान पलंगावर झोपलेला ती पाहते. चित्रलेखा योगसिद्धीच्या प्रभावाने त्याला उचलून शोणितपुरात आणते आणि तिने आणून आपल्या मैत्रिणीचा उशेचा जो महाल असतो त्या महालात घेऊन येते. तिला त्याचं दर्शन घडवते. अनिरुद्ध गांगरून जातो, हे आपण कुठं आलोय, कोण आहे, आणि कशाही बद्दल बोललं तर त्या उशेचं एकच म्हणजे फक्त प्रेमचर्चा, ती दुसऱ्या कशाबद्दलही बोलत नाही. की म्हणजे हिने काढलेली ही चित्र ही ह्याच्यावरनं मी तुम्हाला ओळखलं वगैरे एवढंच सांगते. आणि फक्त माझं कसं प्रेम तुमच्यावर आहे, काय आहे. पण त्या अनिरुद्धला कळत नसतं की ही आहे कोण मुलगी, आणि तिने म्हणजे तिला स्वप्नात मी दिसलो हे काय प्रकार आहे. पण ठीक आहे, म्हणजे तो तिथं तिच्या समवेत राहतो, कारण तिला स्वप्न पडलं म्हणजे असेल, खरं असेल किंवा हे ईश्वरी संकेत असतील असं तो समजतो आणि तिच्या बरोबर त्या महालात राहत असतो. दोघं विहार करायचे, बागेमध्ये फिरायचे. अखंड बाणासुराचे सेनापती तिथून समोरून फिरत असतात. खूप म्हणजे तिचं संरक्षण असतं, त्याच्यातून ते रिकाम्या वेळेत अशा मोकळ्या जागेत फिरत असतात त्या बगीच्यामध्ये वगैरे की कोणी पाहणार नाही. पण एकदा ज्याच्या परिणामाची हे होती की दिवसेंदिवस वाढतच असतात. उशेचं प्रेम हळूहळू वाढतं आणि त्याचं प्रकटीकरण देहावर दिसायला लागतं. आणि मग तिच्या ज्यावेळेस एक सेवक असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, सैनिक, तो ह्या उशेमधला फरक बघतो की अरे हे काय आहे, म्हणजे ही राजकन्या म्हणजे काहीतरी ही वेगळी दिसतेय, ही खूप लज्जित होतीये, म्हणजे तिचे काय म्हणतात गरोदर असल्याप्रमाणे हिची चाल बदलली आहे, हे काहीतरी वेगळं लक्षण आहे. म्हणून तो आपल्या स्वामीला जाऊन सांगतो की काहीतरी वेगळं आहे आणि मला असं वाटतंय की त्या म्हणजे आपल्या राजकन्येचे पाय भारी होणे, म्हणजे काय म्हणतात गरोदर असणं, हे झालेलं आहे. त्याचा संताप होतो. तो म्हणतो काय बोलतोयस काय, म्हणजे तो आधी त्याला मारायला धावतो. मग तो म्हणतो की तुम्ही प्रत्यक्षात चालून एकदा बघा महाराज आणि मग माझा जीव घ्या. म्हणून तो येतो आणि त्यावेळेस हे निवांत हे खेळत बसलेले असतात चौसर, आणि त्यांच्या हास्य विनोद चाललेले असतात, झोके घेत असतात. आणि आपली मुलगी तिचं कौमार्य भंग झालेलं हे डोळ्यावर पाहता क्षणी त्याचा संताप अनावर होतो. म्हणजे हे काय झालंय, कोण आहे हा कुळबुडव्या, आणि आपल्या इथं आला कसा, मुळात आपल्या मुलीच्या महालात हा म्हणजे अंतपुरात आला कसा, ह्याला आणलं कुणी, आणि कुणी येताना पाहिलं कसं नाही, सेवक काय झोपा काढत होते का, म्हणजे खूप खूप संतापतो तो. आणि तो विचारतो येऊन, तो अरे म्हणजे त्याला धरतो, मारायची तयारी करतो. तर त्याला कळतं की हा अनिरुद्ध प्रद्युम्नाचा मुलगा आहे. त्रिभुवनात त्याच्या एवढा सुंदर कोणी नव्हता, सावळे सुंदर रूप, म्हणजे त्याचं रूप आणि हे सगळं बघून तो एक क्षण मोहून जातो. पण दुसऱ्या क्षणी तो म्हणतो नाही, हा तर म्हणजे आपल्या मुलीचं ह्याने कौमार्य भंग केलंय आणि परस्पर विवाह केलाय. आणि मग तो आक्रमण करायला जातो. त्याच्याबरोबर त्याचे सैनिक शस्त्र घेऊन पटकन येतात
पण हा अनिरुद्ध शेवटी भगवंताचा नातू असतो, तो सदैव सजग असतो. तो आपल्या परिघाने ह्या सगळ्यांना मारतो. प्रचंड लोखंड परिघ त्याच्याजवळ असतं, तो ह्या सगळ्यांचा नाश करतो. आपले सगळे शिपाई मेलेले बघितल्यावर हा संतापतो अजून त्याच्यावर. आणि ही सर्व गोष्ट म्हणजे म्हणजे बाणासुराने आपल्या सैनिकांना सांगतो की त्याला पकडा, आणि झटपट केली. तो प्रत्येकाला मारून टाकत होता. अरे हा काय चाललंय, ह्याला ह्याला म्हणजे आवरू कोणी कसं शकत नाहीये. आणि मग शेवटी त्यांनी आपली जी काही मायावी शक्ती असते तो त्यांनी त्याला बांधतो, बाणासुराला. हे अनिरुद्धला बाणासुर मारतो नागपाशाने. आणि आता म्हणतो, आता तू कसा सुटतोयस, असं त्याला आव्हान देत असतो. आणि तेवढ्या तिकडं नारद येतात आणि भगवंताला सांगतात की काय काय घडलंय आणि आपला पुत्र कुठं आहे, तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणतो कुठं आहे. तर मग ही सगळी गोष्ट कळल्यावर भगवान त्याच्याकडे युद्धाला येतात, आपली सगळी चतुरंग सेना घेऊन. आणि नारदांनी हे सांगितल्यावर नारद शंकरांनाही सांगतात की तुमच्या शिष्याकडे पाहिलं का, त्याच्याशी श्रीकृष्ण युद्धाला गेलाय. मग श्रीकृष्णाबरोबर बलरामजी, त्याचे अनुयायी सगळं, यदुवंशी, प्रद्युम्न, सात्यकी, गद, सांब, सारण, नंद, उपनंद सगळे आलेले असतात. आणि मग जेव्हा बाणासुराने एवढी प्रचंड सेना आलेली पाहतो आणि शंकराला आव्हान दिल्यावर भगवान शंकर वृषभराज नंदीवर बसून येतात. त्यांचे पुत्र कार्तिकेय, सगळे गण सगळे येतात आणि ह्यांच्यात तुंबळ युद्ध होतं. शंकर आणि श्रीकृष्ण यांच्यात तुंबळ युद्ध होतं. बलरामजी बाणासुराला भेटतात. घनघोर युद्ध झालंय त्यांच्यात सांगितलं. कार्तिकेय म्हणजे त्यांचे पुत्र प्रद्युम्नशी विवाह म्हणजे हे होतं त्यांचं युद्ध होतं. बलरामजींचे कुभांडाशी होते. कृपकर्णाशी युद्ध झाले. बाणासुराच्या पुत्राशी सांब लढलाय. प्रत्यक्ष बाणासुराशी सात्यकीने युद्ध केले. ब्रह्मादी मोठमोठ्या देवता, ऋषी, मुनी, सिद्धचारण सगळेजण विमानांवर चढून हे युद्ध पाहण्याला गर्क झाले. आपल्या शारंगधन, जे धनुष्य असतं शारंगधन, त्या धनुष्याच्या टणत्काराने तीक्ष्ण टोकवाल्या बाणांनी शंकरांचे अनुचर, भेद, भूत, प्रेत सगळ्यांना भगवान म्हणजे मारून टाकतात. आणि भगवंत शंकरांवर सुद्धा अस्त्राचा प्रयोग करतात, मोहिनी अस्त्राचा प्रयोग करतात. आणि त्या बाकीच्या त्यांच्या ह्या सगळ्या गणांना मारतात. आणि मग बऱ्याच वेळाने शंकर म्हणतात हे काय चाललंय, कशासाठी? त्या अस्त्राचं नावही दिलेलं आहे शंकरांवर टाकलेल्या जंभणास्त्र, की म्हणजे त्या जंभणास्त्राने शंकरांना नुसत्या एका पाठोपाठ जांभयावर जांभया यायला लागतात. आणि म्हणजे ते मोहित होतात त्या जांभयांच्या ह्यानी, ते युद्धापासून दूर जातात आणि फक्त जांभयाच द्यायला लागतात. कारण ते भगवंतांची ते मायावी हे केलेलं असतं. शंकरजींपासून सुटका पाहिली की मग ते बाणासुराच्या सैन्याचा भराभर संहार करतात. प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षामध्ये कार्तिकेयाला घायाळ केलेलं असतं. त्याच्या अंगातून रक्तधारा वाहतात. तो मयुरावर बसून रणभूमी सोडून पळतो. बलरामजींनी पण आपल्या मुसळाच्या घावाने कुभांड, कुपकर्ण सगळ्यांना मारलेलं असतं. ते रणभूमीवर पडतात. असे म्हणजे बाणासुराची सारी बाकी सेवा राहिलेली सैरावैरा पळत सुटते. आणि मग बाणासुराने हे पाहिलं की श्रीकृष्णादीच्या प्रहाराने आपली अस्ताव्यस्त सेना झाली, सगळे पळतायत. त्यांनी चिडून सात्यकीला सोडले, म्हणजे त्याचा राग अनावर झाला. तो आक्रमणासाठी भगवंतावर धावून गेला. तेव्हा रणोन्मुख बाणासुराने आपल्या 1000 हातांनी एकदम 500 धनुष्य खेचले. पण भगवंतांनी तत्काळ ते सगळेच्या सगळे एकदम तोडले. त्याचे सारथी, रथ, घोड्यांना धारातीर्थी पाडले आणि प्रचंड शंखध्वनी केला. कोटरा नावाची देवी बाणासुराची धर्ममाता होती. ती आपली उपासक पुत्राच्या अशी भयंकर, तो रणभूमीवर आडवा पडतो आणि त्याला म्हणजे आता काहीच राहत नाही. त्याचं सगळं रथ, त्याचं सगळं अस्त्रशस्त्र सगळं पडलेलं असतं. जरी तो मायावी असला तरी काय करायचं त्याला एक क्षण कळत नाही. आणि मग आपल्या अशा मुलाला वाचवायसाठी म्हणून त्याची ती जी माता आहे ती कोटरा, ती नग्नावस्थेत समोर येते. आपले संपूर्ण केस विस्कटलेले आहेत,
रक्षणासाठी केस सगळे विस्कटते आणि जेव्हा अशी उघडी नागडी येते त्यावेळी भगवान पटकन दुसरीकडे मान वळवतात, तत्काळ तोंड फिरवतात आणि दुसरीकडे पाहतात. तोपर्यंत हा बाणासूर जमिनीवर पडलेला उठतो पळत सुटतो आणि नगरात परत जातो. आणि भगवान शंकराचे भूतगण पण इतस्ततः झालेले असतात. त्यांनी सोडलेली 3 मस्तके पायाच्या आणि मग शंकरांनी ज्वर सोडतात आणि मग श्रीकृष्ण सुद्धा आपला ज्वर त्यांच्यावर सोडतात. त्यांच्यात तुंबळ युद्ध होतं आणि मग शेवटी शंकराचे ज्वर भगवंताला नमन करतात. शंकर पण त्याच्यानंतर माहेश्वर ज्वर म्हणजे पीडित झालेले असतात ते येतात आणि भगवंताची प्रार्थना करतात. श्रीकृष्णाची त्यांनी प्रार्थना केली आणि ज्वर म्हणतात की प्रभू आपली शक्ती अनंत आहे, महेश्वर आपण ब्रह्मादी ईश्वरांचे पण महेश्वर आहात, हे आपण समस्त विकारांपासून रहित आहात, स्वयं ब्रह्म आहात, आपणास प्रणाम करतो. हे सगळं जेव्हा स्वतः मग शंकर म्हणतात की अरे आपण काय लढतोय, हे कशासाठी? मग ह्या प्रभू आपण शांत व्हा, उग्र आणि अत्यंत दुस्सह तेज ज्वराने पण मी अत्यंत संतप्त होत आहे. भगवान देहहरी जीवास जोपर्यंत ताप संताप राहतो तोपर्यंत तो आशेच्या फंदातून फसून राहिल्याने आपल्या चरणांना शरण येत नाही. मग श्रीकृष्ण आणि मी आता शरण आलो असं शंकर म्हणतात स्वतः. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अरे त्रिशिरा, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, आता माझ्या ज्वरापासून निर्भय हो. संसारात जो कोणी आपल्या दोघांच्या संवादाचे स्मरण करेल त्याला ज्वरापासून किंवा कोणत्याही भयाची भय राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण असे म्हटल्यावर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करतो, शंकर प्रणाम करतात आणि बाणासुराला तसं समजतं की ह्याने म्हणजे एकमत झालंय. तेव्हा शंकर म्हणाले की प्रभू आपण वेद मंत्रात तात्पर्य रूपाने लपलेले परमज्योती स्वरूप परब्रह्म आहात. शुद्ध स्वरूप महात्मागण आपल्या आकाशा समान व्यापक आणि निर्विकार स्वरूपाचा साक्षात्कार करत असतात. आता अखंड ज्योती स्वरूप परमात्मन आपला हा अवतार धर्माच्या रक्षणासाठी आहे, तो योग्यच आहे. आपण सगळ्यात म्हणजे शंकर सुद्धा स्तुती पुरेपूर भगवंताची करतात. लोक आपल्या मायेने मोहित होऊन स्त्री पुरुष पुत्र देह घर दार याच्यात आसक्त होतात आणि दुःखाच्या अपार सागरात बुडतात. प्रभू आपण समस्त प्राण्यांचे आत्मा आहात, प्रियतम आहात. तो इतका म्हणजे जो ह्या विषयात बुडतो तो इतका मूर्ख आहे की अमृत सोडून विष पितो. हा बाणासूर माझा परमभक्त आहे, माझा कृपापात्र सेवक आहे. मी त्याला अभयदान दिले होते आणि त्याचे आजोबा प्रल्हाद त्यांच्यावर आपलीच कृपा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले भगवान आपली गोष्ट मानून जसे आपण इच्छिता तसे मी ह्यास निर्भय बनतो, तो निर्भय होईल. आणि जसा निश्चय केला होता तसं मी ह्याच्या अपमान किंवा त्याला नष्ट करण्यासाठी त्याचं तेजहीन करण्यासाठी त्याच्या भुजा कापतो आणि त्याला शंकर अनुमोदन देतात. मग त्याला ज्या 1000 भुजांचा त्याला अभिमान असतो त्या सगळ्या कापून त्याला फक्त 4 हात भगवान ठेवतात. त्याची घमेंड उतरवण्यासाठी मी त्याच्या भुजा काटल्या. त्याची भली मोठी सेना म्हणजे पृथ्वीला भार होत होता वगैरे सांगतात. त्याला अहंकार खूप झाला होता. भगवंताने हे समजलं. हे सगळं स्वतः बाणासुरालाही मान्य असतं, पण अभयदान मिळाल्यामुळं तो त्यांच्या समोर जाऊन जमिनीवर साष्टांग दंडवत घालतो, माथा टेकतो, प्रणाम करतो आणि आपली मुलगी अनिरुद्ध दोघांनाही भगवंताबरोबर रथात चढवतो आणि विदाई करतो. मग भगवान श्रीकृष्णाने महादेवजींच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित उषा आणि अनिरुद्धला 1 अक्षौहिणी सेना देऊन द्वारकेकडे त्यांचं प्रस्थान केलं. सतत भगवान श्रीकृष्णाचे म्हणजे सगळ्यांबरोबर ते पण मागणं गेले. म्हणजे सगळे खूप सुरेख ह्या दोघांचं युद्ध जे झालं ती विजयाची कथा सकाळी उठून जर स्मरेल त्याचा पराजय कधी होणार नाही अशी ह्याची फलश्रुती दिलेली आहे. आजची ही कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त
निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखमळे संत द्विजकुळे सेवनी भ्रमले घान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय करुणानिधे प्रभोनो दोषांक्षमस्व सुचिरा प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषांक्षमस्व भगवन् भुवि भूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषांक्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय देव देवेश्वर भगवान परशुराम की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।